80 साली पहिल्यांदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं। ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे। कधीतरी 300 मिलीमीटर पाऊस वर्षाला पडत असतो। हे मान्सून येण्याच्या अगोदरच आपल्याकडे पडला। पाऊस पडला आणि वाहून गेला असं न होता पाऊस पडलेला थेंब न थेंब अडवला, जिरवला आणि तो आता लोकांच्या उपयोगीला शेतीला कामाला येणार आहे। अशा पद्धतीचं दूरदृष्टिकोन असलेलं नेतृत्व राज्याला लाभलेलं आहे। सभापती करत असताना माझ्या डोक्यात एकच खटका होता, अहिल्यादेवींची जयंती या वर्षी येते। जसा सभापती झालो तसा आराखडा तयार करायला लागलो। जसा प्रस्ताव बनवला तसाच्या तसा 681 कोटी रुपयाचा प्रस्ताव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मगाव आणि तीर्थस्थळ हा विकास करण्यासाठी 681 कोटी रुपये खर्च होणार आहे। रेल्वे स्टेशनला नामकरण करायचंय तर निश्चित स्वरूपामध्ये त्याचा जे काही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर प्रमाणे प्रस्ताव सादर करा। मुंबई आणि मुंबईच्या पुढचं काम मी करेल। मुंबईच्या खाली तुमच्या बरोबर मंत्री महोदय आणि मंत्री महोदय बी काही कमी नाही, पण लोणंदच्या या रेल्वे स्टेशनला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं